पाहिलं सहाय्यक पोलीस अधीक्षक सातपुते काय म्हणाल्या, मात्र सातपुते यांच्यावर हे बोलण्याची का वेळ आली, त्याआधी नेमका काय प्रकार घडला होता याबाबत अधिक माहिती आपल्या आवाजपर्यंत पोहोचली की ती दाखवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू। दरम्यान पिंपरी पेंढार येथील घटनेनंतर रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत 48 आंदोलकांना पोलिसांनी अटक केली। या प्रकरणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा देखील दाखल केला आहे। आज दिवसभर घटनेचे तालुक्यात पडसाद उमटले। आमदार शरददादा सोनवणे यांनी या प्रकरणात मध्यस्थी करत शेतकरी वर्गावर अन्याय होणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या पोलिसांना सूचना केल्या। त्यावर आपला आवाजशी बोलताना अटक केलेल्या आंदोलकांना जामीन होण्यासाठी पोलिसांची सकारात्मक भूमिका असल्याचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी सांगितले। पाहुयात आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेशजी वाणी यांनी पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्याशी केलेली ही थेट बातचीत। ती मॅडम सातपुते म्हणून SP आलेली आहे। ती महिला कार्यकर्ते ते सगळे रस्त्यावर आले। तिथं रस्त्यावर आल्यानंतर त्यांना आरवतच्या भाषेत फॅड नव्हतं हे आले कुठून आणि यांना भेकड म्हणून केली आणि नंतर महिला खाली बसल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांना लाठीचार्ज चालू केला। महिलांना मारलं, लाठीचार्ज चालू केला। त्यामुळे पब्लिक तिथून पांगलं नंतर मग आता काय शेवटी लोक बाजूला झाली आणि बाजूला झाल्यावर यांनी मग पोलीस फोर्स सगळे येऊन लाठीचार्ज तिकडे गाड्या त्यांच्या गाड्या दगडफेक केली। पोलिसांनी सुद्धा दगड फेकली आणि मग शेतकऱ्यांनी बाजूने मग दगड फेकायला सुरुवात केली। पोलिसांनी पहिला लाठी आणि पहिला लाठीचार्ज पोलिसांनी सुरुवातीला लाठीचार्ज केलेलं आहे आणि निषेध म्हणून आता मी संपूर्ण गाव बंद आणि उठून नेले आणि त्याच्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांना पब्लिकला इथं आव्हान केलं लोकांना जा तुम्ही काही विषय पुढचा घेऊ नका। त्याच्यानंतर पिंपरी पेंढार गावातील किती शेतकऱ्यांना रात्री किती वाजता पोलिसांनी उचलून नेलं? रात्री 3-3:30 वाजता सगळे आले आणि प्रत्येकाला घरातून उचलून नेलं। किती शेतकरी? त्यानंतर 100च्या वर 100 शेतकरी अजून काही यादी आम्हाला उपलब्ध नाही, पण 100च्या वर पोरे शेतकऱ्यांची पोरं शेतकरी। तुमची मागणी काय आहे? आमची मागणी अशी आहे 100% कर्जमाफी झाली पाहिजे। तो विषय वेगळाच आहे, परंतु पोलिसांनी अशा प्रकारे ही दडपशाही झाली, एक प्रकारची आंदोलन दडपायची दडपशाही झाली। वरिष्ठ पातळीवर आदेश आम्हाला त्या पद्धतीने कृती केली पाहिजे आणि हे आंदोलन तुम्ही थांबवा। ते शेतकरी पोलिसांनी तुमच्या 100 शेतकऱ्यांना उचललेलं आहे, तुमची भूमिका काय राहील आणि मागणी काय राहील? आता आम्ही इथं संपूर्ण गाव बंद ठेवून आता निषेध म्हणून आळ्या फाट्यावर रस्ता रोको चालू करणार आहे। आमच्या पिंपरी पेंढार गावामधून जवळजवळ 100-150 ग्रामस्थ उचलून नेलेले आहेत आणि हे केवळ पोलिसांच्या आरेरावीपणामुळे हे घडलेलं आहे। रात्री सगळं शांततेत चाललं होतं 2 दिवस, परंतु एक महिला पोलीस अधिकारी आली, तिने नको ते वाक्य पब्लिक चिथळावलं, असं ते अभद्र शब्द वापरले, अगदी फार पब्लिकच्या मनामनात रुजलं असं। त्याच्यामुळं पब्लिक खवळलं, तरी पण पब्लिकने आधी कोणालाही काही केलं नाही। स्वतः मॅडमने आदेश दिले, लाठीमार करायला लावला, काढा आपली ते ढाली काढा, मारा यांना असे आदेश दिले। नंतर आदेश दिल्यानंतर त्यांनी मारलं, पब्लिकला बरंचसं मारलेले। या ठिकाणी माझ्या हाताला लागलेले, पायाला लागलेले, हे बघा। त्याच्यामुळे त्यांनी अतिशय वाईट निकृष्ट काम केलेलं आहे। हे पोलिसांनी अतिशय वाईट काम केलं। पब्लिक आमचं शांत होतं, पब्लिक काही करीत नव्हतं, कार्यक्रम चालू होता, कोणाच्या गाडीला फक्त गाड्या साईडला लावायची, नुकसान करायची नाही, गाडी उभ्या करून ठेवायच्या, साईडला बाजूला लावून ठेवायच्या, अशा पद्धतीत चाललं होतं। पण हे पोलिसांनी केल्यामुळे आम्हाला हे करावं लागलं। अधिकारी म्हणून ही बाई लवकर इथून गेलेली बरं पडेल, पब्लिक शांत आहे। ही बाई आणखी काहीतरी उद्योग वाढवायला आली, ही गेली तरी आपलं शांततेत चालेल। ही बाई मुळे सगळा उद्योग वाढायला लागलाय। शेतकऱ्यांना एवढं गलिच्छ आणि भेकड म्हणायची कारण काय? ज्यांच्या जेव्हा तुम्ही पोट भरतात
कोणाचे जेव्हा पगार मिळतात त्यांना शेतकऱ्याला सोडून आहे कोण यांना वाटतं? महिला पुढे आल्यानंतर भाजीपाला नाही पिकावलं तर काय पैसे खातील का? पोलिसांनी ना जेवढ्या गाड्या आहेत का या 4 वाजता त्यांनीच काढून दिल्या. इथे गावामध्ये जो होतो 4-6 गाड्या आणि घरात घुसून शेतकऱ्यांना घरात घुसून उठून तिकडं गाडीत घालून नेले त्यांना. यांचं काय एवढं राईट आहे का? याचं फार हुकुमशाही झाली. महाराष्ट्रातील शेतकरी रुसला आहे, बळीराजाची वाताहत होते. हे सरकार शेतकऱ्यांना काहीतरी देईल अशी आशा होती. नरेंद्र मोदी यांच्याकडनंही आशा होती. सत्तेवर येऊन 3 वर्ष झालेत, काही मिळालेलं नाही. 2 दिवस जुन्नरचे शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करतायत. पोलीस वर्गाने, प्रशासनाने याबाबतची योग्य दखल घ्यायला हवी. अशा प्रकारे शेतकऱ्यांवर दडपशाही करू नये. पिंपरी पेंढारमध्ये जो काही प्रकार झालेला आहे, नेमकं काय घडलंय आपण जाणून घेणार आहोत. दादा, रात्री या ठिकाणी जो काही प्रकार घडला नेमकं काय झालं ते सांगा. रात्री साधारणतः 11 वाजता हे पोलीस फोर्स यांनी लावलेला होता आणि तो काल संध्याकाळी जो टँकर दुधाचा आला होता भरून त्यांनी 3 टँकर पोलीस प्रोटेक्शनमध्ये संघाचे काढून दिले. त्याच्यानंतर तो टँकर काल दुपारी मोकळा होऊन आल्यानंतर त्या ड्रायव्हरला परत लोकांनी सांगितलं, पब्लिकनी, का तू परत भरून येऊ नको. आता पोलिसांची आणि स्थानिक नागरिकांची चकमक नेमकी काय झाली काय सांगा. चकमक अशी झाली का महिला पोलीस अधीक्षक आहे ती पुण्याची आत्ता रात्री आली होती. तिनं महिला तिथं रस्त्यावर बसलेल्या असताना त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. उठल्या नाही म्हणून त्यांच्या लाठीमार चालू केला महिलांवर आणि महिलांवर लाठीमार चालू केल्यानंतर पब्लिकला सुद्धा मारायला सुरुवात केली. काही कारण नसताना ना लाठीचार्ज चालू केला आणि त्याच्यामुळं मग पब्लिक खवळलं. तर मग पब्लिकने सुद्धा आहे ना मग इकडून तिकडून हे अपशब्द वापरले. त्या सरकारी गाड्यांचं पण नुकसान झालेलं आहे, तुम्हालाही लाठीचार्ज झालेला आहे, शेतकरीही जखमी झालेले आहेत, काय सांगा. सरकारी गाड्यांचं नुकसान झालं हे त्यांनी सुद्धा ना सुरुवातीला त्यांचे काही बॅरिकेड्स काही नव्हते, त्यांनी सुद्धा दगड फेकले पहिले पब्लिकवर आणि नंतर पब्लिक सुद्धा मग त्याचं प्रत्युत्तर दाखल कुणी पण त्याचं उत्तर देतोच ना, त्या पद्धतीने झालं. आज तुम्ही पिंपरी पेंढार गाव बंद ठेवलेलं आहे, तुमची भूमिका काय आहे आणि तुम्ही मागणी काय कराल? आज आमची भूमिका एवढीच आहे का हा जो मुख्यमंत्री साहेब म्हणतात ना बंद मागे घेतलाय, हा बंद आमच्या दृष्टीने मागे घेतलेला नाही. कारण जी चर्चा केली, आमचं आंदोलन आहे ना, आमची लोक सोडून द्यावी, संपूर्ण कर्जमाफी 7/12 कोरा झाला पाहिजे या दृष्टीने आमची मागणी आहे. आमची रात्री जे कार्यकर्ते किंवा हे शेतकरी आहेत हे रात्री त्यांना संध्याकाळी हे सगळं घडल्यानंतर घरी जायला सांगितलं. पोलीस डिपार्टमेंटने घरी गेले ते आणि केलेली आहे, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. तुमची मागणी काय आहे, तुमचं पुढचं धोरण आहे? त्यांना रात्री 3:30 वाजता घरातून उठून नेले, इथून घरातून पकडून आणि त्याच्यानंतर आता आम्ही ठरवलंय हा संपूर्ण गाव बंद ठेवायचं, सगळे व्यवहार बंद ठेवायचे. येत नाही तोपर्यंत बंद राहू दे, त्यांना सोडत नाही तोपर्यंत आम्ही हे संपूर्ण गाव बंद ठेवणार आहे. आता आळेपाट्याच्या चौकामध्ये आम्ही घेणार आहोत रस्ता रोको. बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे, मात्र ह्या जगाच्या पोशिंद्याला आज कोणाचाही आधार नाही. सगळीच राजकीय मंडळी मतांचा जोगवा मागवताना शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिल्याचं नाटक करतात, मात्र शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने न्याय देत नाही. पिंपरी पेंढार येथे काल घडलेला प्रकार हा दुर्दैवी म्हणावा लागेल. पोलीस आणि शेतकरी यांच्यामध्ये भूमिका समन्वयाची असायला हवी, मात्र तो समन्वय दिसत नाही. पोलीस वर्गाने सुद्धा समन्वयाने शेतकऱ्यांना साथ द्यायला हवी. तर अशाच प्रकारे कुणी वेगळ्या प्रकारचा प्रयत्न केला तर कायदेशीर बाब निर्माण होऊन प्रश्न चिघळू शकतो. प्रशासनाने सुद्धा याची योग्य दखल घ्यायला हवी. माझ्यासोबत इतर काही शेतकरी आहेत, काय सांगाल तुम्ही, काय व्हायला? रात्री वातावरण चिघळलंच नसतं. महिला अधीक्षक मंत्री मॅडम पोलीस अधिकारी तिने अतिशय घाणेरडे शब्द वापरले, लाजिरवाणी शब्द वापरले की मग तुम्ही बिहाडे बेकड महिला पब्लिक तिने खवळवलं. ती मॅडम जी आली ना अध्यक्ष, तिने पब्लिक खवळवलं. अक्षरशः पब्लिक शांत होतं. ओतूरचे साहेब सांगत होते मॅडम गेली का आपलं सगळं शांततेत चालतं. आमची शेतकरी एकही गाडी आज फोडीत नव्हता, काय नाही. 3 दिवस गाड्या बाहेर लावून ठेवल्या होत्या, पण त्या मॅडममुळे सगळं गोंधळ झाला आणि जवळजवळ 100-150 माणूस आमचे नेलेत, नोटून नेलेत, काही पाहुणे नेले. विहिरीवर मोटर चालू करायला गेलेला माणूस झोपलेला असताना तिथून उचलून नेला डायरेक्ट. मॉर्निंग वॉकला गेलेले माणसं, ही कुठली पद्धत पोलिसांची? रात्री
पोलिसांची ही पद्धत अतिशय चुकीची आहे आणि त्या चुकीच्या पद्धतीचा निषेध म्हणून आम्ही आमचा पिंपरी पेंढार गाव पूर्णपणे बंद ठेवणार आणि फाट्यावरती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुणे झालेला हा जुन्नर तालुका आहे. या जुन्नर तालुक्यातील जनता अतिशय संयमी आहे. शेतकरी कधी चिडत नाही, तो चिडला तर शांत राहत नाही. या सगळ्याच मंडळांनी संयमाने हा जर प्रश्न सोडवला नाही तर येथील शेतकरी चिडल्याशिवाय राहणार नाही आणि याचा परिणाम मात्र त्यांना भोगावे लागतील. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारीने वागावं. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. शेवटी शेतकरी अतिशय काबाड कष्ट करतो, मेहनत करतो, त्याची मुलं बाळं शेतीवर अवलंबून असतात. मात्र हे सरकार, हे प्रशासन शेतकऱ्यांना दुबळं समजतंय. असाच प्रकार सुरू राहिला तर शेतकरी मात्र या सरकारला सत्तेवरनं खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. साहेब, शेतकऱ्यांच्या दृष्टीने संप होणार हे व्हॉट्सअपवरती आणि मीडिया मार्फत संपूर्ण महाराष्ट्राला माहिती होतं. गेले 2 दिवस अतिशय शांततेच्या प्रकारे या ठिकाणी रस्ता रोको किंवा गाड्या अडवणे वगैरे हा विषय चालू होता. परंतु काल अचानक कात्रज संघाचा एक दूध टँकर या मार्गावरून जात असताना आमच्या पिंपरी पेंढार ग्रामस्थ शेतकऱ्यांनी तो टँकर अडवल्यानंतर सातपुते मॅडम आणि त्यांचा स्टाफ या ठिकाणी आला आणि ते म्हणू लागले की हा टँकर जाऊन द्या दुधाचा आहे वगैरे वगैरे आणि असं कुठेही टँकर वगैरे अडवलं जात नाही. त्यावेळेस पब्लिकमध्ये आणि त्यांची थोडी चर्चा झाली. फक्त पब्लिकचं म्हणणं होतं का आम्ही टँकर बाजूला लावतोय, आम्ही त्याचे नुकसान करणार नाही. परंतु मॅडम म्हटले का नामर्द शेतकरी आहे, ह्या नामर्द शेतकरी आहे याचा जाहीर निषेध शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केला आणि त्याच्यातून उद्रेक झाला आणि त्यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केलं का शेतकरी सर्व नामर्द आहेत. या संपूर्ण कृतीला आमच्या दृष्टीने फक्त त्या मॅडम आणि मॅडमच जबाबदार आहे, त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी जाहीर मागणी करतो की ह्या मॅडमच्या बेकाल वक्तव्याला त्यांचा जाहीर निषेध करत असताना त्यांना निलंबित करण्यात यावं ही आमची मागणी आहे. आणि त्याचबरोबर ज्या आमच्या ग्रामस्थांवरती आणि शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल झालेत, काहीतरी 59 जणांची नावं समजतात, 250-300 लोकांची यादी आहे, तर यांची सुद्धा संपूर्ण कलम मागं घेऊन यांना बाईजत घरी पाठवून देण्यात यावं ही आमची आग्रह मान्य आहे. संप सुरू होता, अतिशय शांततेपूर्वक सुरू होता. अगोदर PI थोरात साहेब आणि मुजावर साहेब यांनी सर्व ग्रामस्थांना शेतकऱ्यांना पूर्ण संप सुरू असताना शांततेमध्ये सुरू ठेवा, आम्ही सहकार्य करतो त्याप्रमाणे सर्व सुरळीत सुरू होतं. त्याच्यानंतर तेजस्विनी मॅडम इथं आल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी जे वक्तव्य केलं त्यात त्यांनी ही लोक ही भेकड आहे, तो भेकड शब्द त्यांनी वापरला. त्याच्यानंतर मग ते पूर्ण शेतकरी आहे चिडले, त्यांचा उद्रेक झाला आणि त्याच्यानंतर मग महिला पण मोठ्या प्रमाणात इथं आल्या आणि मोठ्या महिला आल्याच्यानंतर त्यांनी लाठी चार्ज चालू केला. त्याच्यानंतर मग पूर्ण शेतकरी सैराबाहेर पळायला लागले, त्याच्यानंतर दगडफेक आणि हे प्रकार घडला. त्याच्यानंतर वाहनांचंही नुकसान झालेलं आहे. आपण काय त्यांच्या नुकसान झालं, परंतु पोलिसांनी सुद्धा तिकडून दगडफेक केला आणि लाठीचार्ज केला. त्याच्यानंतर पुण्यावरून त्यांनी मग SP साहेबांना फोन करून त्यांची कुमक मागवली आणि शांत वातावरण करून गेल्याच्यानंतर घरी गेल्याच्यानंतर मग रात्री पहाटे 4-5 वाजता येऊन त्यांनी पूर्ण घरामधून उचलून शेतकरी बांधवांना घेऊन गेले. जी माणसं आहे का आमच्या गावातली जी माणसं त्यांनी 59 जण पकडून नेलेली आहेत, ज्यांच्या काही त्या आंदोलनाचा त्यांच्यात काही सहभाग नाही, पाहुणे रावळे आलेले होते, अशांना नेलं. म्हणजे तुम्ही दादागिरीने प्रत्येकाच्या घरात जाऊन माणसं घुसून उचलून नेलेत आणि आंदोलन तुम्ही असं दडपशाहीने चिघळण्याचा प्रयत्न करत. आमचं ग्रामस्थ जोपर्यंत आमची माणसं सोडत नाहीत तोपर्यंत आमचं गाव बंद राहील. याच्यात सर्व पक्षीय आमची लोक आहेत, याच्यात कुठलंही राजकारण नाही, सर्व शेतकरी संघटनेचा याच्यात विजय आहे. कारण की कुठल्याही प्रकारे वाणी साहेब अतिशय 2 दिवसाचा संप शांततेत चालू असताना पोलिसांनी त्यांच्या चुकीच्या शब्द मारल्यामुळं पब्लिकची हे झालं आणि शेवटी पब्लिक आहे ना, त्या मॅडमचं निलंबन हे झालंच पाहिजे. तुम्ही SP असो कोणी कमिशनर असो किंवा काय असो, पण कायदेशीर निलंबन झालं पाहिजे. कारण की समाजसुद्धा हुशारी आणि लोकशाही मार्गानेच आंदोलन चालू होतं, पुढे दगडफेक नाही. आमच्या लोकांनी दूध ओतून न देता काल लोकांना गावात मोफत दूध वाटलं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याची हे झालेली बातमीसुद्धा लागलेली आहे वाणी साहेब. आणि असं असताना तुम्ही आमच्या लोकांवर गुन्हे दाखल, उलट पोलिसांनीच उद्रेक करायला लावला, लोकांच्या भावना दुखावल्या, म्हणून हा सगळं झालेलं आहे. आणि त्यांच्या गाड्या त्यांनीच स्वतः फोडल्यात, याच्यात काही लोकांचं हे नाही. शेतकऱ्यांचा जो संप चालू होता तर आमच्या पिंपरी पेंढार गावात स्टँडवर अतिशय शांततेपणे सर्व शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन अतिशय शांततेने संप चालू असताना रात्री अचानक SP सातपुते मॅडम यांनी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांविरोधात एक बेताल व्यक्त करून शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. शेतकऱ्यांना नामर्द म्हणून किंवा भेकड म्हणून
असे जे अपशब्द वापरले त्यामुळं सर्व शेतकरी सर्व संपकरी या ठिकाणी उद्रेक करून त्यांनी जो लाठीचार्ज केला किंवा हे केला त्याच्याविरुद्ध सर्व या ठिकाणी संपात सहभागी झाले। परंतु या ठिकाणी ज्या SP साहेबांनी सातपुते मॅडमनी जे अपशब्द वापरले त्यामुळे सर्व संपकरी बेकडले आणि उद्रेक झाला। काचा वगैरे कोणी फोडले नाहीत, परंतु त्यांनी हा संपर्कवरती त्यांनी आरोप केलेला आहे। परंतु आमची एवढीच मागणी की कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी जो हा अन्याय झाला आहे पोलिसांकडून तर त्या अन्यायावर सर्व गावकरी या संपामध्ये सहभागी असून कडकडीत बंद पाळलेला आहे आणि ज्यांना आरोपींना पकडून नेले आहे त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा गुन्हा शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारचा गुन्हा न नोंदवता त्यांना बेइज्जत त्या ठिकाणी सोडून द्यावं वापरलेत ना त्याच्याबद्दल त्यांना निलंबितच केलं पाहिजे। गलिच्छ भेकड हे शब्द वापरले चुकला असे शेतकरी त्याला खरं शेतकरी अन्नधान्य उगवतात ते हाताने काय वेगळं नाही केलं ते राहिले बाजूला आणि जे नाही केलं ते व्यवस्थित संप सुरू होतं काहीच नव्हतं फक्त यांनी हे शब्द वापरले त्यामुळे हे कायदे आणि आम्ही रस्त्यावर आलो तर त्यांनी लाठीचार्ज केला। शेतकऱ्यांचं आंदोलन हे शिस्तीने आणि शांततेने या ठिकाणी चालू होतं। गेले हा जो काय कल्याण मुंबईला जोडणारा हा काय जो मार्ग आहे या मार्गावरून मुंबईला जाणारा सर्व भाजीपाला असेल दूध असेल किंवा जीवनावश्यक ज्या वस्तू असतील त्या या मार्गाने जात असतात आणि रात्रीच्या काल 11 वाजता पोलीस प्रोटेक्शनमध्ये दुधाचा टँकर चालू असताना सर्व ग्रामस्थांनी तो टँकर थांबवला आणि हा टँकर जाऊन देऊ नका शेतकऱ्यांचा संप आहे या भाषेत बोलल्यानंतर ज्या काही मॅडम या निमित्तानं पोलिसांच्या या ठिकाणी होत्या त्यांनी अर्वाच्य भाषेत शेतकऱ्यांना जे काही शब्द वापरले त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला आणि आज या गावातले सर्व जे काही तरुण आहेत जवळपास 101 तरुण यांना अटक करून आज त्यांना पहाटे 200 जणांना या ठिकाणावर त्यांना घेऊन गेलेले आहे आणि याच्या तीव्र परिस्थिती या जुन्नर तालुक्यामध्ये उमटलेली आहे आणि आज गाव सुद्धा बंद आहे आणि सर्व शेतकरी जुन्नर तालुक्यातला रस्त्यावर आहे आणि आक्रमक पवित्रच आहे। शेतकऱ्यांवर झालेला अन्याय सहन करणार नाही, त्वरित निलंबन झालंच पाहिजे। ACP मॅडमचा आम्ही धिक्कार करत आहोत। जय जवान जय किसान। शेतकऱ्यांना बेकार म्हणणाऱ्या सातपुते मॅडमची त्वरित निलंबन झाल्याशिवाय शेतकऱ्यांचा 7/12 कोरा शेतकऱ्यांचा 7/12 कोरा दुधाला भाव मिळालाच पाहिजे, दुधाला भाव मिळालाच पाहिजे, दुधाला भाव मिळालाच पाहिजे। त्यांना निलंबित केलं पाहिजे। माफी मागणे ना आलीच पाहिजे, माफी मागणे ही आमचे 100 मार्क्स निरपराध आहेत त्यांच्यावर कलमी लागली पिंपरी पेंढारच्या 59 लोकांना अटक केली। तर शेतकऱ्यांवर अन्याय आहे। शेतकरी आपल्या हक्क न्यायासाठी जर आंदोलन करत असतील आणि सत्यशील मार्गाने करत असतील आणि डिपार्टमेंट जर असा अन्याय करत असतील तर खऱ्या अर्थानं शासनाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कासाठी आंदोलन करून दिलं पाहिजे। मला असं म्हणावं लागेल की एका जबाबदार अधिकाऱ्याने ज्या पद्धतीने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना समजून घ्यायला पाहिजे होतं, त्यांना शांत करण्याची भूमिका ठेवायला पाहिजे होती, असं न करता त्यांचं जे वक्तव्य आहे त्यांनी ज्या पद्धतीने लोकांना चिथवण्याचं काम केलं आहे, त्यांनी हे आंदोलन भडकवायचं काम केलेलं आहे। आम्ही त्या गोष्टीचा निश्चितपणाने निषेध करत आहोत, कारण शेतकऱ्यांसोबत जर अशा पद्धतीची वागणूक मिळणार असेल, अधिकारी त्या ठिकाणी आल्यानंतर त्याच्याबद्दल आदर वाटावा, त्याने सांगितल्यानंतर शेतकऱ्यांनी शांत व्हावं। यामध्ये डिपार्टमेंटचे DYSP मॅडम असतील, त्या ठिकाणी मुजावरजी असतील, थोरात साहेब असतील, ह्यांच्या सगळ्यांच्या भूमिका शेतकऱ्यांना समजून घेण्याच्या होत्या। परंतु नव्याने या ठिकाणी नियुक्ती झाली, कुठल्याही प्रकारचा अभ्यास नसताना या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सामोरे जात असताना किमान चर्चा करून त्या आल्या असत्या, त्या ठिकाणी सर्वांना शांत करण्याची भूमिका ठेवली असती, शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेतल्या असत्या, तर आज हे आंदोलन
आणखी चिडण्याऐवजी आणखी शांत रीतीने झालं असतं, त्यांचं लोकांनी ऐकलं असतं, त्यांच्या मताशी सहमत झाले असते. पण ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केली, ज्या पद्धतीने त्यांची वाक्यरचना होती, ती निश्चितपणाने या ठिकाणी त्या शांत करायला आल्या होत्या, अधिकारी म्हणून समझोता करायला आल्या होत्या. शेतकऱ्यांचा त्यांना वाटणारा जो सपोर्ट असायला पाहिजे होता, जी भावना असायला पाहिजे होती, ती कुठेही दिसून आलेली नाही. ही गोष्ट काही योग्य नाही असं आम्हाला वाटतं आणि म्हणूनच आम्ही असं म्हणू की या ठिकाणी SP साहेबांनी स्वतः लक्ष घालावं आणि शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे, ते चालूच राहणार जोपर्यंत राज्य सरकार त्यांना न्याय मिळवून देणार नाही, त्यांच्या न्यायाची लवकरात लवकर पूर्तता करणार नाही, तोपर्यंत आंदोलन आम्ही सर्व चालू ठेवणार आहोत. या ठिकाणी उपस्थित 1 जूनपासून संप चालू आहे. 2 जून आणि आज 3 जून सरकार शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून हा संप मिटवून गोंधळाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य आहे. कायदा आणि सुव्यवस्था आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये राखली गेली पाहिजे. अध्यात्माचा वसा आणि वारसा असणारा आमचा तालुका आहे. शांतताप्रिय आमचा तालुका आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सगळे नेते मंडळी एकत्र येतात, हे अनेक वर्षापासून आपण पाहत आहोत. पण पोलीस खात्याने कायदा सुव्यवस्था राखायचा तर त्यांच्याच अधिकाऱ्यांनी बिघडायचा, याचा आम्ही सगळेजण मिळून निषेध करतो. काल जो पिंपरी पेंढारला प्रकार घडला, त्याच्यामध्ये गाड्या ज्या खाली चालल्या होत्या ते शांततेपणे रोखून शांततेच्या मार्गाने शेतकरी थोडे आंदोलन करत होते. पण चिथावणीखोर भाषा वापरून सातपुते मॅडमनी लोकांना भडकून दिलं, त्याच्यामुळं हा प्रकार घडला. दगडफेक झाली असेल किंवा लाठीचार्ज त्यांनी तिथं केला, अत्यंत चुकीचं. महिलांवर लाठीचार्ज केल्यानंतर दगडफेक चालू झाली तिथं. आणि म्हणून या चुकीच्या पद्धतीने या कायदा सुव्यवस्था जो बिघडला हे पोलिसांमुळेच बिघडला. खरा गुन्हा त्यांच्यावरच दाखल केला पाहिजे. हा जो खोटा गुन्हा शेतकऱ्यांवर दाखल केलाय, ताबडतोब आजच्या अशी शेतकरी सुटलीच पाहिजे, नाही तर हजारोच्या संख्येने आम्ही नेते मंडळी सगळे आता जेलमध्ये जाण्यासाठी तयार झालेलो आहोत. आता तो बनाव केलेला आहे त्यांनी, गाडी इकडं धुमश्चरी तिकडं काहीतरी दाखवायचं आणि आपलं खोटं आपलं जे नाटक जे असेल की ते लपवण्यासाठी, आपलं जे अपयश लपवण्यासाठी हे शेतकऱ्यांवर बाकीच्या लोकांवर फोडण्यासाठी पोलीस हे जबरदस्तीने प्रयत्न करत आहेत. तो हाणून पाडण्यासाठी आम्ही सगळेजण इथे एकत्र झालो. संप हा जुन्नर तालुक्यामधला चालूच राहणार आहे. शेतमाल आम्ही खाली जाऊन देणारच नाही, दूध गाड्या चालू देणारच नाही. आडते व्यापारी यांना विनंती करून मार्केट पण बंद ठेवणार आहे. आम्ही सरकारचं ऐकणार नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय हा संप जुन्नर तालुक्यामध्ये आणि संबंध महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारे चालू ठेवणार आहे की आम्ही सर्वांनी एकत्रितपणे निर्णय घेतलाय. हा संप कुठल्या पक्षाचा नाही, हा संप शेतकऱ्यांचा आहे, सरकारच्या विरुद्ध आहे. आणि आम्ही तालुक्यातली सगळी नेते मंडळी शेतकऱ्यांच्या बाजूनी एकजुटीने एक दिलाने ठामपणे सगळ्यांच्या मागे उभा आहोत. खरं तर कालचा प्रकार आहे तो आपल्या सगळ्यांनी पाहिला असेल की व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. एक जबाबदार पोलीस अधिकारी ज्या वेळेला सामान्य नागरिकाशी अर्वाच्य किंवा मगरूर भाषेत बोलतो त्यावेळेला निश्चितपणानं जनतेमध्ये शांतता राखणं, संयम राखणं केवळ अशक्य आहे. हा सगळा प्रकार त्याचमुळं घडलेला आहे. खरं तर ज्या पद्धतीनं आंदोलन हाताळायला पाहिजे त्या पद्धतीनं हाताळलं गेलं नाही आणि यामध्ये कारण नसताना शेतकऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे हे गुन्हे खरे तर हे पहा, ज्यावेळेला जमाव जमतो या जमावामध्ये कोण कुणाला काय बोलेल, कोण कुणाला काय करेल सांगता येत नाही. याच्यामध्ये शेतकऱ्यांपेक्षा पोलीस अधिक दोषी आहेत असा आमचा आरोप आहे आणि त्याच्यामुळं पोलिसांना देखील तितकंच दोषी धरून त्याच्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, जुन्नर तालुक्यामध्ये हे आंदोलन तीव्र राहणार याचं कारण जुन्नर तालुक्यामध्ये अधिक करून शेतकरी आहेत. 80% अधिक 90% अधिक लोकांची उपजीविका केवळ शेती आणि दुधाच्या धंद्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे इथून 100% तो विरोध राहणार आणि या पुढच्या काळात आणि सरकारला आमचं सांगणं आहे, आमचा हा संतांचा तालुका आहे. भले तरी देऊ काशेची लंगोटी, नाठाळांचे बाती हाणू काठी, अशा प्रकारचा हा तालुका आहे. त्याच्यामुळे शासनाने देखील आमच्या शेतकऱ्यांची जर चांगल्या पद्धतीनं जाण ठेवली नाही, त्यांचं ऐकून घेतलं नाही तर हा संप प्रचंड चिघळेल आणि याला सर्वस्वी सरकार
प्रशासन हेच जबाबदार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही पक्षाचे पदाधिकारी किंवा पक्षाचे कार्यकर्ते असण्याच्या अगोदर आम्ही एक शेतकरी आहोत आणि आज आम्ही आंदोलनात आहोत, शेतकरी म्हणून आहोत. आम्ही पहिले शेतकरी आणि नंतर पक्षाचे कार्यकर्ते. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची हीच भूमिका आहे. कोणताही पक्ष इथं नाही. आज आम्ही शेतकरी म्हणूनच या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी आहोत. सेनेचे जे मंत्री सहभागी आहेत त्यांना आव्हान काय करा? त्यांना देखील आमचं हेच आव्हान आहे, सगळ्यांनी 100% शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. त्यांनी सामील व्हावं. कालच उद्धव साहेबांनी सांगितलं, मी स्वतः अनिल देसाई सचिव यांच्याशी बोललेलो आहे. शेतकऱ्यांची कार्यकर्त्यांची मानसिकता ही कोणत्याही पद्धतीमध्ये शेतकऱ्याला कर्जमाफी झाली पाहिजे, स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे, या सगळ्या ज्या अटी आहेत किंवा शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत ह्या मान्य झाल्या पाहिजेत. त्याच्यासाठी आम्ही एक वेळेला पक्ष सोडून आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. आम्ही सातत्याने सगळ्यांना सांगतोय की हे आंदोलन कुठल्या पक्षाचं नाही, कुठल्या नेत्याचं नाही, हे शेतकऱ्यांचं आहे. म्हणून सर्व नेते मंडळींनी एकत्रित येऊन हे रस्त्यावर उतरून केलं पाहिजे. या जुन्नर तालुक्यामध्ये काही नेते मंडळी जर सहभागी होणार नसतील तर त्यांची जागा ही जनता त्यांना दाखवून देणार आहे. पण पोलीसच्या पदराआड लपायचं आणि हे आंदोलन मोडीत काढायचं आणि त्याच्यात कुरघोड्या करायचं हे आम्ही सहन करणार नाही. ही जे सातपुते मॅडम इथं आल्या आणि आमच्या शेतकऱ्याला जे बेकड म्हणाले, तो कोण बेकडाच्या अवलाद आहे आणि कोण शेतकऱ्याचा अवलाद आहे हे आम्ही त्यांना दाखवून देऊ. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. नवीन नवीन या ठिकाणी डिपार्टमेंटनी रातोरात जो कारभार केलाय तो सगळ्यांच्या लक्षात शेतकऱ्यांच्या आलेला आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन हाणून पाडण्यासाठी यांना एजन्सी नेमलेली आहे की काय असं आता आम्हाला सगळ्यांना वाटू लागलेलं आहे. ते जेव्हा आम्हाला आव्हान करतायत, आज त्यांना त्या ॲडिशनल एसपीना आम्ही सांगू इच्छितो सातपुते मॅडमला की मॅडम तुम्ही आव्हान जे त्या ठिकाणी केलं, तुम्ही म्हणालात तुम्ही खरंच मरता आहात तर यापुढे गाड्या अडवायला आम्ही त्यांना सांगू इच्छितो. इथल्या महिला सुद्धा झाशीच्या राणीसारख्या राहणाऱ्या आहेत, वागणाऱ्या आहेत. तुम्हाला दिसेल, तुम्ही जर पुन्हा आम्हाला कुठेही आडवा आलात तर निश्चितपणाने आम्ही दाखवून देऊ की आमच्या महिला सुद्धा पुरुषांपेक्षा पुढे आहेत आणि इथे असं मर्दगिरी दाखवा असं म्हणणाऱ्या या मॅडमचा आम्ही निषेध करतो. पिंपरी पेंढरच्या जवळजवळ 57 ते 59 निराधार लोकांना अटक केलेली आहे. आपली भूमिका काय असेल? आमची भूमिका त्यांना आजच्या आज बाहेर काढण्याची आहे. कागदपत्राची कारवाई सुरू आहे, वकील तिथे आहेत. त्या लोकांना आणण्याचं देखील त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की इथे आणून ताबडतोब त्यांची सुटका केली जाईल. तसं जर संध्याकाळपर्यंत घडलं नाही तर या आंदोलनाचं स्वरूप एक वेगळं आगळं असं असणार आहे. पोलीस स्टेशन ताब्यात घेऊन टाकू. हा कुठला एका नेत्याचा नाही, हा शेतकऱ्यांचा उठाव आहे. आम्ही कुणी पिंपरी पेंढरकरांना सांगितलं नव्हतं की तुम्ही रस्त्यावर उतरून हे करा. तुम्ही शेतकरी आहे, मी शेतकरी आहे, सगळ्या पक्षाचे नेते मंडळी शेतकरी आहेत आणि म्हणून एक शेतकरीची नाळ आपल्या सर्वांची एक असल्यामुळं आपण एकत्रितपणे सर्वजण रस्त्यावर उतरतो. 1 जून पासून ज्याला सुरुवात झाली आणि जुन्नर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी मग जुन्नर, पिंपळगाव, सिद्धनाथ, दंतर, पाटा, मड, उटूर, पिंपरी पेंढार, आळेफाटा, नारायणगाव, घोडद आणि त्या परिसरामधून जिथं शहराला गाड्या जातात त्या गाड्या शांततेपणे अडवण्याचं काम आपण सर्वजण मंडळी करत असतो. जुन्नर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडली जी रात्री पिंपरी पेंढरमध्ये घडली. त्याचे साक्षीदार मी पण आहे. काही फोन आम्हाला आले आणि असा प्रकार घडलाय आणि काय घडला कसा घडला याचा ओळख इथून पूर्वी झालाय. अनेक लोकांनी सांगितलंय, त्याच्या खोलात मी जाणार नाही. आपला संप हा चालूच असणार आहे. आपला हेतू वेगळा आहे, आपला ध्येय वेगळा आहे आणि त्याला वळण मात्र वेगळं लागलेलं आहे. कायदा सुव्यवस्था ज्यांनी राखली गेली पाहिजे त्यांच्या माध्यमातूनच हे वळण तिथं लागलं गेलेलं आहे याची खात्री मात्र सत्य प्रत्येकाला ती पटलेली आहे. फक्त आता अंगावर उडून घ्यायचं नाही. आपला जो हात दरडाखाली अडकला तो आपल्याला बाजूला. सरकारच्या माध्यमातून शेतकरी संघटनेमध्ये काल रात्रीच्या बैठकीमध्ये फूट पाडून आता शेतकऱ्यांना सगळं मान्य झालंय.
हा त्यांचा कुटील डाव जुन्नर तालुक्यामध्ये तरी साध्य होणार नाही. कारण आम्ही सगळे एकत्र जरी काही म्हटलं तरी आम्ही या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये तरी एकमेकांपासून दूर जाणार नाही. त्यांचा पक्ष जरी सत्तेत असला तरी ते शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांसाठी त्यांचा तो लढा आहे. आणि म्हणून तुम्ही तिकडं तुम्ही कशा रस्त्यावर उतरले याचा प्रश्न कुणी कोणाला काय विचारायची गरज नाही. तुम्हीही विचारणार नाही आणि याचं कुणीही राजकारण करू नये. आम्ही कुणी मंडळी करणार नाही. आपल्याला एक दिलाने एकत्रित राहायचे. प्रत्येक गावात गट आहे, पक्ष आहे, सगळ्या गोष्टी आहेत. कोण काय काय करतं हे सगळं माझ्या कानावर आलेलं आहे. ते कुणी काय गोष्टी केल्या त्याचं ओवापोव आपण नंतर करू. तो जर आता करायला गेलो तर याला वेगळंच वळण लागू शकतं. म्हणून आपण सर्वांनी संयम राखा एवढीच माझी आणि आमच्या सगळ्यांची आपल्याला विनंती आहे. 58 ते 57 जण जे अटक झालेले आहेत आपली ते काल इथं रात्री आल्यानंतर शांततेमध्ये आपल्याला आवाहन केल्यानंतर तुम्ही आमचं ऐकलं, पोलिसांनी ऐकलं. ज्यांना अटक केली जे 3 जण सोडले, 1 जण दवाखान्यात गेला त्याला आपलं ठेवलं. पण नंतरचा त्यांचा डाव किंवा हे सगळ्या गोष्टी तो पण आपल्याला कळाला. आपण आपली पांगापण पण केली. पण आमच्यावर दगडफेक केल्यामुळं हे सगळ्या गोष्टी आम्ही घडूनच आणणार. या हेतूने त्यांनी जे गोष्टी केलेल्या आहेत ते हाणून पाडण्यासाठी आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी उभा आहोत. त्या 58 जणांना आता बाहेर काढायचं. SP साहेबांशी आम्ही सकाळी बोललोय. इथल्या स्थानिक फौजदारांच्या आम्ही बोललो आहे. त्यांना जुन्नरला येऊन जामीन करून त्याची प्रक्रिया आपण सुरुवात पण केलेली आहे आणि त्यांचा जामीन आज होणारच. जर जामीन जर झाला नाही, गाडी उशिरा आली, मग कोर्टच बंद झाला आणि पोलिसांनी काय सांगितलं याला जबाबदार तुम्ही आता आम्ही नाही. आणि जर जामीन झाला नाही तर पिंपरी पेंढर मध्ये जे घडलं याच्यापेक्षा 100 पटीने जास्त भयंकर घटना आज रात्री जुन्नर मध्ये घडणार आहे. असं जाऊन अशा जाईल दिल्या तिला मी पाठिंबा सगळ्यांचा पाठिंबा आहे तुमचा, सगळ्यांचा पाठिंबा आहे. मी म्हणजे आपण आणि मर्दाचे आरोप बघायचे. आमच्या महिला पण काय ते बी आम्ही दाखवतो. त्याच्या खोलात जायचं नाही. आपण शांतता राखा, संयम बाळगा. आज संध्याकाळपर्यंतची वाट बघा आणि त्याच्यामध्ये जे ज्या गोष्टी लागेल जे जे आहे गावचे नेते मंडळ आहे, आम्ही आहे. आज लग्नाची मोठी आहे, आम्ही सगळं सोडून दिलेलं आहे. कुठं जाणार नाही. फक्त जुन्नर ते आमच्या आठवण बांधव आणि हे बाहेर आपल्या घरामध्ये रात्री जेवायला आलीच पाहिजे हे आपण नियोजन केलेलं आहे. त्याच्यासाठी आपण सर्वांनी फक्त संयम बाळगा. त्यांनी जर ऐकलं नाही तर मग मात्र आमचाच संयम नाही असं आम्ही त्यांना सांगितलं. म्हणून आपण सर्वजण संताची भूमी हे अध्यात्माचा वापर वाचणार आपला चालत आहे. म्हणून जास्त अधिकचं मी काही बोलणार नाही. आपला हेतू तो आपण चालूच ठेवणार. मोनिका चौकात आम्ही आता जाऊन आलो. तिथे भरपूर मुलं उभी केली. नारायणगाव ते चालू आहे, बनकर पाट्यावर आहे. गाडी काय सोडून द्यावर नाही. संबंध महाराष्ट्र जरी मिटलं तरी आम्ही जुन्नरमध्ये मिटून द्या. आणि म्हणून आपण सर्वांनी संयम बाळगा. आपलं एक पोरं जे आहे ते बाहेर काढू. नंतर पुढची दिशा काय आहे एकत्रित बसून आपण ठरवू. तोपर्यंत एखादा दुसरा संध्याकाळ झाली का त्याला लई जोश येतो आणि काहीतरी उलट पालट करतो. हे आपण सर्वजण एकत्र मग कोणाला काय घ्यायचं कारण नाही. असं तुम्ही मनात काय आणू नका किंवा हे करू नका, चुकीची दिशा देऊ नका. म्हणून शांतता बाळगा. शांततेच्या मार्गाने आपण सर्व प्रश्न मिटवू एवढंच या निमित्ताने सांगतो. कधी नव्हे कुठं न भवितो अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी स्वतःची झळ स्वतःचं नुकसान सहन करत याच्यामध्ये आपली नोंद केली आहे. या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. प्रथमतः संपूर्ण जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना निश्चितपणाने त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की रोज मारण्यापेक्षा एकदाच काहीतरी होऊ दे अशा भूमिकेत आज शेतकरी उतरला. आणि म्हणून हे आंदोलन
या आंदोलनामध्ये काल जे काही प्रकार इथे घडले त्याबाबतचा एक वृत्तांत प्रत्येक व्यक्तीला आहे. जुन्नर तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेला आहे. या ठिकाणी डिपार्टमेंटने काय केलं हे सुद्धा तुमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर घडलेलं आहे. पण अतुल भाऊ म्हणाले तसं आम्ही त्यांना आव्हान केलं की तुम्ही अशी चुकीची वक्तव्य या ठिकाणी येऊन करायला नको होती. ती केल्यामुळेच काल घडलेला जो प्रकार आहे, शेतकऱ्यांना आयुष्यभर जे कष्ट करतात त्यांच्या जीवावर देश नाही जग जगतोय. अशा शेतकऱ्यांच्या भावना लक्षात न घेता त्यांना टिकवण्याचं काम केलं. त्यांचं आंदोलन, त्या आंदोलनामध्ये त्यांना शांत करून त्यांना संयम आहे, आमचा साथ आहे असं सांगून त्यांनी म्हणजेच पाचपुते मॅडमनी या ठिकाणी त्या भूमिकेत राहायला हवं. परंतु तसं न करता सातपुते मॅडमनी तसं न करता जुन्नर तालुका हा छत्रपतींचा तालुका आहे आणि छत्रपतींच्या तालुक्यामध्ये या महिलेने आमच्या शेतकऱ्यांना आवाहन करावं की तुमच्या म्हणे हिंमत आहे, तुम्ही मत आता या गाडी अडवायला. तेव्हा आम्ही म्हटलो की त्यांना अजून माहित नाही आम्ही जिजाऊच्या लेखी आहोत. आमच्या शेतकऱ्यांना काय तुम्ही आव्हान करताय? इथं आम्ही महिला सुद्धा तितक्या सक्षम आहोत. झाशीच्या राणीसारखा लढा देण्याची क्षमता आमच्या प्रत्येक माता भगिनीमध्ये आहे. त्यामुळे चुकीची आव्हानं, चुकीची वक्तव्य या ठिकाणी जी झाली त्याचा आम्ही निषेध केलेला आहे. परंतु आज जी आमचे शेतकरी बांधव त्यांनी दिखवल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने रात्री डिपार्टमेंटची भूमिका इथे जे डिपार्टमेंट चालवतात त्यांनी सांगायचा प्रयत्न करू शकत नव्हते, कारण त्यांच्या सिनियर सोबत ते काय बोलणार. त्यामुळे शेख साहेबांचं काही चाललं नाही बुजावर, त्याचबरोबर थोरातांचंही काही चाललं नाही. बिचारा त्या DYSP मॅडम देखील, त्यांना देखील तालुका कळलाय, त्यांचं देखील काही चाललं नाही. आणि म्हणून सिंगम सारखी भूमिका या ठिकाणी वाजवून त्यांना वाटलं की आम्ही सगळ्यांना तालुक्यात असं काही चालत नाही. आता इथे तुम्ही पाहताय एक सोडून काय आणणार, आम्ही सगळे पक्ष शेतकऱ्यांसोबत आहोत, शेतकरी आहोत. इथं कोणती फक्त एक सोडून. त्यामुळे आज खऱ्या अर्थाने माझी सगळ्यांना एकच विनंती राहणार आहे, माझी सर्वांना नम्र विनंती राहणार आहे की शांततेने आपल्याला जे साध्य करायचं आहे, आपलं आंदोलन टिकवून ठेवायचं आहे. आपल्या आंदोलनाची झड राज्य सरकार त्याची दखल कशी घेत नाही त्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. सर्व शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या सोबत राहिलं पाहिजे, कारण शेतकरी आणि व्यापारी नाण्याच्या दोन बाजू आहेत. ही भूमिका त्यांनी देखील समजून घेतली पाहिजे. आणि त्यासाठी या ठिकाणी सर्वांनी सहकार्य केल्यानंतर जो रात्री त्यांनी डाव केला, एका विभागाचं आंदोलन मागे घेतलं गेलं, जे बोलणीसाठी केले तिथे तहामध्ये सगळ्यांना विकून आले. ते भुट्टे जुन्नर तालुक्यात नाही, पुणे जिल्ह्यात नाही. अल्पभूधारक त्यांच्यासाठीची कर्जमाफी या ठिकाणी 12 सालपासूनच्या असणाऱ्यांसाठीची कर्जमाफी, त्याच्यावर विचार विनिमय, म्हणजे अल्पभूधारकांना असं वाटावं की आम्ही सुटलोय, आम्हाला न्याय मिळणार आहे. आमचं म्हणणं असं आहे की संपूर्ण शेतकऱ्याचं कर्जमाफी झाली पाहिजे. याच्यासाठीचा आपला लढा आहे. आणि तो लढा सरकारने किती असे प्रयत्न केले तरी ते आम्हाला आणून पाडू शकत नाही की प्रत्येक शेतकऱ्याची भूमिका राहिली पाहिजे. आणि त्या भूमिकेशी आपण ज्या पद्धतीने सुरुवात केली आहे, ज्या तळमळीने सुरुवात केली आहे,
ती आपण यशस्वी करणारच अशा भावनेने आपण सर्व एकत्रित आहोत. त्या ठिकाणी आपण म्हणून सांगितलं की आम्ही सर्वजण एकत्रित आहोत. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत डिपार्टमेंटला आपण संधी दिलेली आहे की आमचे जे 58 लोक तुम्ही उचलली आहेत, नेली आहेत, तळेगावच्या त्या ठिकाणी घेऊन गेले आहेत, ही दंगल म्हणून जे स्वरूप दिलेलं आहे, तर ही दंगल नसून शेतकऱ्यांच्या हिताचं, शेतकऱ्यांनी स्वतःसाठी उभारलेला लढा आहे. याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित होतं की डिपार्टमेंटनी आपल्यासोबत, कारण ती देखील शेतकऱ्याची मुलं आहे, त्यांनी आपल्याला सहकार्य करावं, करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. त्याला गालबोट लागू नये याची देखील काळजी आपण सर्वजण घेतच आहोत. कधीतरी जसं भाऊ म्हटलं की संध्याकाळचा एखादा बिथरतो, तर तसं काही होऊ देऊ नका. आपण खऱ्या अर्थाने संतांच्या मंत्रांच्या भूमीतले आहोत याचं जाण आणि भान ठेवून आपण आपला लढा यशस्वी करण्यासाठी जसा उपवास करतो त्या पद्धतीने देवाला गाणं घालतो. हे गाणं आपण घातले असं समजून माझ्या प्रत्येक शेतकऱ्याने, शेतकऱ्यांच्या मुलांनी, सर्वांनीच यामध्ये ती भूमिका राखावी. आपण कुणालाही पाय लावायचा नाही, आपण कुणालाही धक्का लावायचा नाही. परंतु मी असं म्हणणार नाही की एका रकात थोबाडात मारलं तर दुसरा काळ लगेच पुढे करा, हे मला जमणार नाही. संध्याकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत जर आम्हाला डिपार्टमेंटनी योगदान देऊन या ठिकाणी आमचे सुखरूप शेतकरी 58 गेलेले या घरात जेवायला आलेच पाहिजे, या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. यू अँड टेक पॉलिसी, तुम्ही आमच्याशी चांगलं वागा. आम्ही देखील आंदोलन करताना तुम्हाला जे सहकार्य पाहिजे ते देऊ, तुम्ही आम्हाला द्या, एवढी विनंती आपण त्यांना केलेली आहे. त्याचबरोबर त्यांना संदेशही दिला आहे की 6 वाजेपर्यंत जर हे घडलं नाही तर आम्ही स्वतः तुम्हाला जे अपेक्षित असेल आम्हाला अटक करण्यासाठी, आम्हाला आतमध्ये टाकण्यासाठी, ते आम्हाला शेवटी करावं लागेल. तुमच्यामुळे रात्री घडलेली घटना सुद्धा डिपार्टमेंटच्या चुकीमुळे झालेली आहे आणि आज जर काही घडलं तर त्याला पूर्णपणे जबाबदार राहणार आहे प्रशासन, राज्य सरकार. परंतु डिपार्टमेंटनी देखील आम्हाला समजून घेऊन, आमच्या शेतकऱ्या बांधवांना समजून घेऊन आम्हाला साथ द्यावी. ते साथ आपल्याला देता येईल की नाही देता आहे हे आपल्याला संध्याकाळी 6 पर्यंत जस्ट वेट अँड वॉच करावा लागणार आहे. आणि मी जर म्हटलं आहे की माझ्या माता भगिनी सुद्धा कमी नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्या आणि सगळ्यांनी फक्त एवढी काळजी घ्या, आपली या गावातले शेतकरी परत येऊ दे. आपला लढा असाच चालू ठेवून या ठिकाणी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करते आणि या ठिकाणी आपण सर्वजण एकत्रितपणाने हा लढा पुढे चालू ठेवून प्रत्येक नाक्यावर आपण आपली कार्यकर्ते उभे आहेत. महाराष्ट्राच्या गाड्यांना जाऊ नये म्हणून त्यांना देखील आपण होईल तितकं सहकार्यच करा हे एवढं आव्हान करते. काल 2 दिवस झाला आपण तुम्ही तर पाहताय, मी माझ्या गाडीच्या आवाज करून तुम्हाला ते सांगतो की आपण शांततेचं आव्हान करा. तुमचे ज्या काही हे आहेत ते आपण 4 लोक नेमून 4 लोक हे करून आपण नेहमी सांगत झालेलं सगळ्यांना ते माहीत आहे. आता ते सांगण्यापेक्षा आता आपल्याला असं म्हणायचं की काय पोलिसांची आणि तुमची काय हे नाही आहे. आम्ही आमचं काम केलं, आंदोलन त्यांच्या मागण्यासाठी ते रोडवर आलेले आहे. तर ह्यातनं जो मिसगाईडमधनं हा प्रकार घडलेला आहे असं सगळ्यांनाच माहीत आहे. तर त्यासाठी पोलिसांची देखील भूमिका अशी खुनसी प्रवृत्तीची नाही हे लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे आपण जे काय हे केलेलं आहे त्याप्रमाणे सर्व माहिती आणि सर्व हे अशा ताईंना आणि सगळ्यांना आपण पोलीस स्टेशनला दिलेले आहे की पोलीस काय कारवाई करणार आहेत, काय केलेली आहे आणि जामीनसाठी काय व्यवस्था केलेली आहे. शांततेचं आव्हान करा, शांततेने राहा, कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या, आम्ही दक्षता घेऊ आणि त्याप्रमाणे आपण शांत राहावे असे मी आपल्याला आव्हान. आपण पाहता की गेले 2 वर्षात शेतकऱ्यांना विकलेल्या मालाला बाजारभाव मिळत नाही म्हणून शेतकरी त्रस्त आहे आणि या तेजीमंदीच्या अडचणीमध्ये शेतकऱ्यांचं कंबरडं बुडून निघलं आहे. शासनाकडे वेगवेगळ्या आयुधामार्गे त्या ठिकाणी संघर्ष चालू असताना शेतकरी प्रथमतः स्वतःच्या ताकदीवर हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन छेडलं आणि ते आंदोलन अतिशय शांततेच्या मार्गाने चालू आहे. पुणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला
तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे आंदोलन शेतकरी स्वतःच्या पायाभूत सुविधेसाठी आणि असलेल्या अडचणीसाठी उभं करत असताना पिंपरी पेंढऱ्यामध्ये रात्री 12च्या पुढे ॲडिशनल SP इथे आले आणि इथे त्याचं जे वक्तव्य आहे ते वक्तव्य मी आता थोडंसं पुस्तकचं आल्याचं आज ऐकलं. मी काल रात्री इथे नव्हतो. काल सायंकाळी 8:30-9ला एक शेवटचं लग्न करून तालुक्यातून मी बाहेर गेलो आणि 12च्या पुढं हा प्रकार घडला. त्यांचं वक्तव्य पुस्तकचं जरी ऐकलं असेल तर ते वक्तव्य मात्र निंदनीय आहे, चुकीचं आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये केलेलं विधान हे निश्चितपणे संघर्ष करण्याला कारणीभूत ठरलं. मी आज सकाळी SP या वक्तव्यावर बोलणं केलं, तोपर्यंत मी ऐकलं होतं. आता इथं आलं तर पिंपरी पेंढऱ्यामध्ये मी ते वक्तव्य ऐकलं आणि ज्या पद्धतीने खरं तर शेतकऱ्यांना संरक्षण करणं, त्यांना सुरक्षित देणं, त्यांचं संरक्षण करणं, कारण हा संपूर्ण उभा देश या देशाच्या सर्व अधिकाऱ्यांचा पगार माझ्या शेतकऱ्यांच्या घामातून उभा आहे. किंबहुना जेवढ्या काही खुर्चीवर माणसं बसतात, मग ती सरपंचाची खुर्चीपासून तर जिल्हा परिषद, आमदारकी, खासदारकी, राष्ट्रपती या सर्व लोकशाहीचा कणा म्हणजे शेतकऱ्यांची व्यवस्था आहे. आणि ही एवढी मोठी घटना काल घडली. त्याच्यानंतर सकाळी त्यांना अटक झाली. 57-58 लोक तळेगाव, आळंदी या ठिकाणी त्यांना स्थानबंद करण्यात आलं. आणि मी आज SP बोलल्यानंतर SPने मला सांगितलं की साहेब आम्ही त्यांना जामिनासाठी आज जुन्नरच्या कोर्टात पाठवतोय. आज कोर्टामध्ये त्याची या ठिकाणी तयारी केलेल्या लोकांनी ठीक आहे जामीन होऊन जाईल, पण आमचं म्हणणं असं आहे लोकशाहीमध्ये पीडित झालेल्या आणि अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचं समर्थन करायचं सोडून जर अशा पद्धतीची जर नामुष्कीन एखादा अधिकारी जर समजा चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य करत असेल तर त्या बाबतीतले निषेधाची भूमिका तालुक्याचा आमदार म्हणून मी घेणार. आपण पाहिलं मागच्या वेळेला की त्या तहसीलदार अशा ओळखून चुकीचं वागल्यामुळे तिच्या एका विधानामुळे मी तिला 0 मिनिटांमध्ये घरी पाठवलं आणि तहसीलला बदललं. आमदार साहेब, संबंधित अधिकाऱ्यांचं वक्तव्य जर शेतकऱ्यांना बदनाम करणारं, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवणारं असेल, शेतकऱ्यांना हिणवणारं असेल तर आपली भूमिका काय असेल? माझी निश्चितपणे भूमिका हे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना पहिल्यांदा सर्वप्रथम माफी मागायला लावणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्यावर कारवाई करून तिला सेवेतमधून निलंबित करणं. जर लोकशाहीचा आदर नसेल, सर्वसामान्यांच्या बाबतीतली भूमिका नसेल आणि गोरगरिबांसाठी जर अधिकारी जर त्या ठिकाणी जर स्वतःची जर भावना करून काम करत नसेल तर त्या अधिकाऱ्याला सरकारी दप्तरीमध्ये काम करण्याचे काही अधिकार नाही. त्याच्यासाठी प्रसंगी आम्ही तालुका बंद करू आणि तालुका बंद करण्याची तालुक्याचा आमदार म्हणून हिंमत माझ्यामध्ये आहे. कारण लोकांच्या स्वाभिमानापेक्षा आणि लोकांच्या अस्तित्वापेक्षा आज कुठलीही गोष्ट या लोकशाहीमध्ये मोठी नाही. आपण पाहिलं. आमदार साहेब, 2 दिवस आंदोलन सुरू आहे, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतात, आपण कुठं सहभागी नाही. मगाशी चर्चा झाली की एक माणूस वगळून सर्वपक्षीय हे आंदोलन आहे. आपण तालुक्याचे आमदार आहात, काय सांगाल आपण? असं आहे, हे आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन. बाकी लोक सहभागी का होतात हा राजकीय भाग आहे. कुठल्या पक्षाच्या प्रमुख माणसाने येणं हा भाग वेगळा आहे, परंतु हे आंदोलन शेतकऱ्यांचं आहे, शेतकऱ्यांच्या हिताचं आहे, शेतकऱ्यांनीच केलं पाहिजे. म्हणून मी वारंवार शेतकरी संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष संजयजी भुजबळ यांच्याबरोबर माझ्या वारंवार बैठका झाल्या, त्यांच्या सहकार्याबरोबर बैठका झाल्या. त्यांच्याबरोबर त्यांचे असलेले मोठे नेते जेवढे आले, कोल्हापूर, सातारा, सांगली यांच्याबरोबर सुद्धा बैठका झाल्या. नियोजन एकमेकांचं समजून घेऊन कसं आंदोलन केलं पाहिजे, कुठल्या मुद्द्यावर आपण बोललो पाहिजे, या सगळ्या विचारांच्या असलेल्या भूमिकेशी, पार्श्वभूमीशी त्यांच्याशी नेहमी बैठका आमच्या झाल्या. आंदोलनात जर आमदार आले, आंदोलनात जर समजा राष्ट्रवादी आले, आंदोलनामध्ये जर शिवसेना आली तर याचे गंभीर परिणाम सर्वसामान्यांना आत्तापर्यंत मागच्या काळात भोगावे लागले. इथून पुढे तीच परिस्थिती आहे. माझं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं खेळणं करू नका. ते आजपर्यंत केलंच गेले 60 वर्षाभरामध्ये. इथून पुढे तर त्या शेतकऱ्यांना मोकळा श्वास घेऊ द्या. मी तालुक्यातच आहे ना, काल जवळजवळ 44 कार्यक्रम मी अटेंड केले. प्रत्येक काल बरकर पाठवून गेलो, बरकर घाट पाठवून संघर्ष उभा राहिला. मी स्वतःमध्ये थांबलो अर्धा तास. पोलिसांना वेगळं केलं, जनतेला वेगळं केलं. तोच प्रकार जुन्नरला घडला, तोच प्रकार काही ठिकाणी घडला. रोज आहेच ना व्यवस्थेमध्ये. पिंपरी पेंढऱ्याला सुद्धा येताना त्याविषयी 10 मिनिटं थांबलो, मुलांबरोबर मी चर्चा केली. प्रश्न असा आहे, हे आंदोलन आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं. याचं फुटेज, याचं मायलेज राजकीय कुठल्या लोकांनी घेऊ नये आणि मेहरबानी करून ही जी जागा नाही आहे. मागील काही दिवसात पुणे ग्रामीण जिल्हा हद्दीत शेतकरी आंदोलन शांततेत सुरू आहे. पोलीस विभागाचे सहकार्याने कुठेही मोठी काय घटना न घडता बरेच प्रकरण पोलिसांनी लोकांचे समन्वय साधून चांगली पद्धतीने हाताळलेले आहे. या माध्यमाचे अनुषंगाने आणि या मार्फतीने मी सर्व
जनतेला आवाहन करतो, सर्व शेतकरी यांना, सर्व आंदोलन करताना, की त्याने कायदा कृपया आपल्या हातात घेऊ नये. पोलीस आपली सुरक्षेसाठी आहे आणि कायदा व्यवस्था राखण्यासाठी आहे. पोलिसांना कायदा व्यवस्था राखणे कामी आपण सर्वोपरी सहकार्य करावे आणि कोणीही कायदा हातात घेऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये. शेतकरी संपावर गेलेला आहे, तुम्ही संपामध्ये सहभागी आहात. आता तुमच्या इथे एवढ्या मोठ्या प्रमाणात काकडी पडलेली आहे, तुमचं नुकसान होते, काय सांगाल? जर संपाचं जर सर्व शेतकऱ्यांचा जर फायदा होत असेल तर 1 दिवसाची 2 दिवसाची नुकसानीने काय प्रॉब्लेम नाही. काय तुम्ही इतर वेळेला आम्हाला कुठल्याच प्रकारे परवडत नाही, खर्चाच्या हिशोबाने काहीच भेटत नाही. मग आता शासनाकडनं काय अपेक्षा व्यक्त करावं, काय तुम्ही मागणी कराल? शासनाने काय हमी भाव द्यावा, कर्जमाफीचा विचार करावा टोटल, आणि 60 वर्षाच्या पुढे शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना चालू करावी. शेतकऱ्यासाठी काहीच नाही, आयुष्यभर कष्ट करून त्याला शेवटचे काही नाही, आधार काहीच नाही.